कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सारंग, सावरला नाहीयेस ना अजून? सावरण्याचाच प्रयत्न करतोय। अनपेक्षितपणे घडलं ना आयुष्यात। माझ्यासाठी नाही पण आईसाठी सावरेन मी लवकरात लवकर। बरोबर आहे, मॉमसाठी तुला हे करावंच लागेल। ऑफिसला जाण्याची तयारी दिसते। गुड, ॲटलिस्ट तू या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतोयस। व्हेरी गुड। ठीक आहे, मी निघतो। बाय। अस्मीची काळजी वाटते मला। अस्मीची काळजी का? नाही, काही नाही, तू जा ऑफिसला। हे बघ वहिनी, मला वाईट नाही वाटणार मला, तू सांग ना प्लीज। हे बघ सारंग, तू ऑलरेडी सफर करतोयस, स्ट्रेस्ड आहेस, त्यामुळे आता तू ऐकण्याच्या मनस्थितीत आहेस की नाही मला माहित नाही। म्हणजे तुला सांगू की नको? तुला अस्मी बाबतीत काहीतरी माहिती आहे ना वहिनी? प्लीज सांग। मला बरंच काही माहिती नाही, म्हणजे आधी मलाही ती आवडली नव्हती, खटकली होती, पण काही गोष्टी नंतर समजल्या। पण एक गोष्ट कन्फर्म आहे सारंग, अस्मीचं तुझ्यावर मनापासून प्रेम होतं। आणि आता हे जे काही घडलंय, तुमचं लग्न नाही झालं, ताटातूट झाली, त्यामुळे ती काही खुश नसणार आहे। ती पण तुझ्या इतकीच डिस्टर्ब असणार आहे, अनहॅपी असणार आहे। जगन्नाथने तिला प्लॅन केलं होतं माझ्या आयुष्यात वहिनी, आणि ते तुम्हाला पटलं? जगन्नाथने एक गोष्ट सांगितली आणि ते तुम्हाला पटलं का? चल एक वेळेस एक्सेप्ट करूया, ती कोण आहे? ती सावली। तिच्या आयुष्यात त्याने एक मुलगा आणला, लग्न ठरवलं, फसवलं, एक्सेप्टेड। अस्मी, कशावरून त्याने अस्मीला किडनॅप केलं नसेल? आणि आपल्या समोर एक स्टोरी पोर्ट्रे केली की मी अस्मीला सारंगच्या आयुष्यात पाठवलं, प्रेमात फसवलं, लग्न करायला भाग पाडलं। कशावरून हे खरं आहे? अरे ज्या माणसावर मॉमने आयुष्यभर विश्वास ठेवला, तो माणूस आयुष्यभर मॉमचा विश्वासघात करत आलाय, आणि त्याच्यावर आपण विश्वास ठेवायचा का? अस्मी खरी असणार आहे, रादर ती खरी आहे। लग्नादरम्यान आमचं बॉन्डिंग झालं तेव्हा मी तिच्या डोळ्यात पाहिलंय, तिच्या डोळ्यात तुझ्यासाठी फक्त आणि फक्त प्रेम होतं। सो सॉरी, मी तुला डिस्टर्ब केलं बघ, म्हणून मी तुला सांगत नव्हते। टेक केअर। तर तू एक काम कर, तू ऑफिसला निघ, माइंड डायव्हर्ट कर तुझं। मी आलेच, एक्सक्यूज मी। आता मी या घरात कोणालाही शांतपणे जगू देणार नाही। सारंग, आय एम सॉरी। अस्मी तुझ्यापासून दूर झाली हे जगन्नाथचं यश, पण मी तुला तिच्यापासून दूर होऊ देणार नाही, हा माझा बदला। एकीकडे त्या सावलीला घराबाहेर काढलंच नाही, दुसरीकडे लवकरच अस्मीला शोधून राहणार। साऊ, तू तिकडे गेलीस खरं, पण इथे एक मुलगा वेळेवर गोळ्या घेत नाही, हे म्हणजे तुझ्या भाषेत समजव आता त्याला। बघ काय बोलतोय सगळं? होय ना? अप्पू, औषधं का घेत नाहीस तू? मी किती वेळा सांगितलंय, मी गेल्यावर तू औषधं घेत जा, काळजी घेत जा। काय चालू आहे तुझं? अगं किती फार कडू लागतं ग, मला नाही आवडत ते। तरी पण तुला औषधं घ्यावे लागणार आहेत, कळलं? साऊ, अरे बाबा, बाबा आले ना तुम्ही? आला का?
दाखव बरं काय आलं सोनं. असं ना एखादा सोन्याचा मणी किंवा एखादा ग्रॅम सोनं काहीतरी काढलं असेल ना सोन्यासाठी. काय चालू आहे तुझं? थांब जरा. काय? साऊ आओ काय अगं तुझ्यासाठी मंगळसूत्र आणलंय राजा. अहो दाखवा ना लवकर. ये मी असते ना तुझ्या जागी. छान आहे. तेच म्हणलं छान आहे ग. भारी आहे भारी. आयुष्यात असं मंगळसूत्र बघितलं नाही हो मी. अयो एवढं भरीव म्हणजे 10 तोळ्याचं तरी असेल नाही. सगदेवा ते बबलू आणि सोम ते दोघं जे येणार आहे त्यांच्यासाठी कपडे घेतले ना. होय होय घेतले ना. टोपी आणि उपरणं बघितले त्यांच्यासाठी. बर बर. येणार आहे तो. टायमिंग मी सांगितलं का काही? हा नाही म्हणजे मला बी रेडी व्हायला लागेल ना म्हणून विचारते. सांगितलं का काही? तुला कशाला तयार व्हायचं? असं काय करताय तुम्ही? म्हणजे बघा ना एवढी साधी भोळी सुंदर बहीण आहे तुमची. तिला काय एकटीला सासरी पाठवणार का तुम्ही? हा केवढी नाजूक आहे आपली साऊ. तिथं बरदास्त कोण ठेवणार बरं तिची? हो तिला काही श्रीमंतीचा अनुभव नाही पण मी आहे ना कोट्टलवारांच्या खानदानातली. श्रीमंती कशी आमच्या घरात एकदम उतू जाते ना. माहितीये ना किती तू जात होतो. हे बघ आता सावलीचा सुखाचा संसार सुरू झालाय. तिकडे जायचीस आणि काहीतरी गोंधळ करायचीस. तू कुठे बी जायचं नाही इथं थांबायचं. मला बी तसंच वाटतं या. सुनबाई तुम्ही नका जाऊ. जयंती माझ्या पोरीला जाऊ दे बाई तिच्या घरी. हे बघ तिचा संसार आहे ना सांभाळू दे तिला तिचाच. कसं आहे ना सावळे या सगळ्यांचं काही मी ऐकत नसते. तू मला सांग काय करू? म्हणजे मला माहिती आहे ग तुझा माझ्यावर लई जीव आहे. हा तुला वाटतं ना मी तिकडे यावं म्हणून? अजून मलाच माहित नाही मी गेल्यावर ते माझ्याशी कसे वागतील. जर ते तुमच्या बरोबर पण वाईट वागले तर तुम्हाला सगळंच सत्य कळेल. पण तुला हे बी वाटत असेल की बाई त्या एवढ्या मोठ्या मेंढ्यांच्या मालात आपली जयंती वहिनी येऊन काय करल कशी राहील. तू नको काळजी करू. हा आता त्या घरात कुठल्या तरी कोपऱ्यात आपली गाईसारखी गपगुमान चरत राहील मी. है की नाही? काय वाटतं तुला सांग बरं. नाही पण तू म्हणत असेल ना तर नाही येणार हा, माझा काही हात नाही बाई. सांग बरं काय करू? अरे सांग की. नका हो तुम्ही मी जाईन. चालेल मग इथेच चरते. बघ तू तुझा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.